नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्ट कट्ट्यावरती मी राजनंदिनी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. मागच्या भागात आपण श्याम आणि त्याचा भाऊ यांचे एकमेकांप्रतीचे असणारे बंधुप्रेम ही कथा आपण ऐकली. आजच्या भागात आपण श्यामचे बाबा त्याला खरवस देण्यासाठी पायी चालत दापोलीला जातात ही कथा ऐकणार आहोत. रात्र 27वी. उदार पितृहृदय. आमच्या घरात त्यावेळी गाय व्यायली होती. गाईच्या दुधाचा खरवस घरी केला होता. आईला माझी आठवण येत होती. मला खरवस फार आवडत असे. मी लहान होतो तेव्हा गवळवाडीची राधा गवळण माझ्यासाठी तिच्या घरी खरवस असला तर घेऊन येत असे. ती राधा गवळण पुढे लवकरच मेली. श्यामला खरवस पाठवला असता. कोणी येणारे जाणारे असते तर? आई वडिलांना म्हणाली. वडील म्हणाले, कोणी येणारे जाणारे कशाला, मीच घेऊन जातो. घरच्या गाईच्या चिकाचा खरवस श्यामला आनंद होईल. उद्या पहाटे उठून मीच घेऊन जाईन. परंतु कशात देशील? त्या शेराच्या भांड्यात करून देईन. ते भांडेच घट्ट खरवसाने भरलेले घेऊन जावे, आई म्हणाली. आईने सुंदर खरवस तयार केला. खरवसाची ती बोगणी घेऊन वडील पायी पायी दापोलीस यायला निघाले. शाळेला मधली सुट्टी झाली होती. कोंडलेली पाखरे बाहेर उठून आली होती. कोंडलेली वासरे मोकळी हिंडत होती. शाळेच्या आजूबाजूला खूपच झाडे होती. कलमी आंब्याची झाडे होती. कलमी आंब्याच्या झाडाला फार खालपासून फांद्या फुटतात. त्या झाडाच्या फांद्या जणू जमिनीलाच लागतात. भूमातेला मिठी मारत असतात. मधल्या सुट्टीत सूरपारंब्याचा खेळ आंब्याच्या झाडांवरून मुले खेळत असत. जणू ती वानरच बनत आणि भराभर उड्या मारत. मुले इकडे तिकडे भटकत होती. कोणी घरून आणलेले फराळाचे खात होते तर कोणी झाडावर बसून गाणे गात होते. कोणी फांदीवर बसून झोके घेत होते तर कोणी खेळत होते. कोणी झाडाखाली रेलली होती तर कोणी वाचत होती, तर कोणी वर्गातच बसून राहिली होती. मी व माझे मित्र एका झाडाखाली बसलो होतो. आम्ही भेंड्या लावत होतो. मला खूप कविता पाठ येत होत्या. जवळजवळ सारे नवनीत मला पाठ होते. संस्कृत स्तोत्रे, गंगालहरी, महिम्न वगैरे येत होते. शिवाय मला कविता करण्याचाही नाद होता. ओव्या तर भराभर करता येत असत. ओवी, अभंग, दिंडी, साकी यासारखी सोपी वृत्ते क्वचितच असतील. ती अभिजात मराठी वृत्ते आहेत. मी एका बाजूला एकटा आणि बाकी सारी मुले दुसऱ्या बाजूला. तरी मी त्यांच्यावर भेंड्या लावित असे. मला मुले थट्टेने बालकवी म्हणत असत. आम्ही भेंड्या लावण्याच्या भरात होतो. इतक्यात काही मुले श्याम, अरे श्याम अशी हाक मारत आली. यातला एक जण मला म्हणाला, श्याम, अरे कुणीतरी तुला शोधत आहे. इतक्यात माझे वडील माझा शोध करत माझ्याजवळ येऊन ठेपलेही. मी विचारले, भाऊ इकडे कशाला आलात? आता आमची घंटा होईल. मी घरी भेटलो असतो. वडिलांचा तो कसा तरी गबाळ्यासारखा केलेला पोशाख पाहून मला लाज वाटत होती. इंग्रजी शिकणाऱ्या मुलात मी वावरत होतो. जरी कशाचे मला महत्व कळू लागले नव्हते तरी झकपक पोशाखाचे कळू लागले होते. 6 कोस चालून आलेल्या पित्याचे प्रेम मला दिसले नाही. मी आंधळा झालो होतो. शिक्षणाने हृदयाचा विकास होण्याऐवजी संकोचच होत होता. शिक्षणाने अंतर्दृष्टी येण्याऐवजी अधिकच बहिर्दृष्टी मी होऊ लागलो होतो. वस्तूच्या अंतरंगात जाण्यास शिक्षणाने तयार होण्याऐवजी वस्तूच्या रंगरूपावरच भुलू लागलो होतो. जे शिक्षण मनुष्याला इतरांच्या हृदयात नेत नाही, इतरांच्या हृदय मंदिरातील सत्यदृष्टी दाखवत नाही, ते शिक्षण नव्हे. शिक्षणाने मला प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती म्हणजे ज्ञानमंदिर वाटले पाहिजे. या सर्व बाह्य आकाराच्या आत जी दिव्य व भव्य सृष्टी असते तिचे दर्शन मला झाले पाहिजे. ते जोपर्यंत होत नाही, अंधुकही होत नाही, तोपर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ समजावे. हृदयाचा विकास ही एक अतिमहत्वाची, जीवनात सुंदरता व कोमलता आणणारी वस्तू आहे. 6 कोस वडील चालून आले. तो खरवस, ती एक खरवसाची वडी मुलाला देण्यासाठी. किती प्रेम! त्या प्रेमाला कष्टही आनंदरूपच वाटत होते. खरे प्रेम तेच ज्याला अनंत कष्ट, हाल,
व आपत्ती सुंदर आणि मधुर वाटतात. हे असले दिव्य प्रेम मला लहानपणीच मिळाले होते. आज मी माझ्या आईबापांच्या त्या प्रेमातही दोष पाहीन. त्यांनी स्वतःच्या गावातील एखाद्या गरीबाच्या मुलाला खर्वस दिला असता तर, एखाद्या हरिजनाच्या मुलाला दिला असता तर, शेजारची मुले श्यामचीच रूपे, तर यांना का न वाटावी? अमक्या आकाराचा, तमक्या आकाराचा, अमक्या रंगाचा, अमक्या नावाचा असा विशिष्ट नामरूपात्मक मातीचा एक गोळा त्यांना आपलासा का वाटावा? परंतु ही थोर दृष्टी एकदम येत नाही. मनुष्य हळूहळू वाढत जातो. आसक्तिमय जीवनातून निरासक्त जीवनाकडे वळतो. माझे आईबाप मला अपरंपार प्रेम पाजत होते, म्हणून थोडे तरी प्रेम मला देता येत आहे. माझ्यामधील प्रेमळपणाचे बी त्यावेळेस पेरले जात होते. त्याच बीजाचा हा अंकुर आहे. मला न कळत, त्यांनाही न कळत, माझे आईबाप माझ्या जीवनात, माझ्या हृदयातील बागेत कोमल व प्रेमळ भावनांची रोपे लावत होते. म्हणून आज माझ्या जीवनात थोडा आनंद आहे, थोडा सुगंध आहे. ओसाड नाही, वृक्ष भगभगीत नाही. मुले मला हसतील, ते का तुझे वडील? काय फेटा बांधला आहे, काय तो कोट, असे म्हणून चिडवतील. याचेच मला वाईट वाटत होते. वडिलांच्या हृदयाकडे मी पाहत नव्हतो. माझीच मला काळजी होती. माझ्याच प्रतिष्ठेच्या पूजेचा मी विचार करत होतो. आपण सारेजण अहमवेद असतो. आपण द्विवेदी नाही, त्रिवेदी नाही, चतुर्वेदी नाही. आपण सारे एकवेदी आहोत व त्या वेदाचे नाव आहे अहम. सारखा आपलाच विचार आपण करत बसतो. आपला मान, आपले सुख, आपली आढ्यता, आपली अब्रू सारे आपलेच. आपणास म्हणूनच मोठे होता येत नाही. जो स्वतःला विसरू शकत नाही तो काय प्रेम करणार? वडील म्हणाले, श्याम, तुझ्या आईने तुला खर्वस पाठवला आहे. तुझ्यासाठी मी घेऊन आलो आहे. तो तू व तुझे मित्र खा. बोगणी परत द्या. त्यांनी खर्वसाची बोगणी माझ्याजवळ दिली. इतर मुले माझ्याकडे पाहून फिदी फिदी हसत होती. मी शरमलो होतो. माझे वडील पुन्हा म्हणाले, श्याम, अरे बघत काय बसलायस, टाक उरकून. लाजायला काय झाले? या रे मुलांनो, तुम्ही पण घ्या. एकट्याने नाही तरी खाऊच नाहीये, 4 चौघांना द्यावे. इतर मुले निघून गेली. माझे मित्र फक्त राहिले. एक धीट मित्र पुढे आला. त्याने भांड्याचे फडके सोडले. ये रे श्याम. माझे वडील बाजूस जरा पडले होते. ते दमून आले होते. त्यांनी खर्वस घेतला नाही. आम्ही देत होतो तर ते म्हणाले, तुम्हीच खा, मुलांनीच खाण्यात गंमत आहे. आम्ही सारा खर्वस खाऊन टाकला. फारच सुंदर झाला होता. थकलेल्या वडिलांचा जरा डोळा लागला होता. इतक्यात घण घण घंटा झाली. वडील एकदम जागे झाले. ते म्हणाले, झाला रे खाऊन, आण ते भांडे, मी नदीवर घासून घेईन. ते भांडे मी तसेच त्यांच्याजवळ दिले. वडील जायला निघाले. ते म्हणाले, अभ्यास नीट कर हो, प्रकृतीला जप. गाईचे वासरू चांगले आहे, पाडा झाला आहे, असे म्हणून ते गेले. आम्ही शाळेत गेलो. मला माझी शरम वाटत होती. अशा प्रेमळ आईबापांचा मी कृतज्ञ मुलगा आहे असे माझ्या मनात येत होते. गोष्ट तर होऊन गेली, परंतु रुखरुख लागून राहिली. 6 कोस केवळ खर्वसाची वाटी घेऊन येणारे वडील व त्यांना पाठवणारी माझी थोर आई, या दोघांच्या प्रेमाचे अनंत ऋण कसे फेडणार? माझ्या शेकडो बहीण भावांना जर मी असेच निरपेक्ष प्रेम देईन तर त्यानेच थोडे अनऋणी होता येईल, एरवी नाही. चला तर मग मंडळी, आज इथेच थांबूया. पुन्हा लवकरच भेटूया आपल्या नवीन भागाबरोबर. तुम्हाला आमचा हा भाग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. आणि हो, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब पेजवर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका. तोपर्यंत ऐकत रहा ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट. धन्यवाद.